नमस्कार, मी ऋतुजा परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आता अचानक भयानक आमचा ना काल संध्याकाळी मित्रमैत्रिणींचा प्लॅन झाला, त्यामुळे आम्ही चाललेलो आहोत आता अलिबागला. आणि नेहा अशी पळतीये आणि आम्ही दोघी आत्ता बोटने चाललो आहे आणि मागून बंड्या आणि श्रुतिका येत आहे. तर आता बोट पकडूयात. माहीत नाही आता किती वेळ झाला. काय बोट पकड अगं नाही चला लॉन्च पकडायला चाललो जायचं. हा पण काय मला कोण म्हणालं मला की हिला घेऊन यायचं, हीच म्हणाली मला घेऊन यायचं. मी विचार केलाय, मी प्रवास नाही केलाय ना कधी असं, म्हणजे ग्रुपनीच केलाय अलिबागला असं ह्या बोटने वगैरे. मी एकटीच आहे ना, मी आयुष्यात पण एकटीच आहे, त्यामुळे मी एकटीच काय मी पण एकटीच आहे नेहा. चल नाही पण मी काय म्हणते, माझा असा प्लॅन आहे की हिला रस्त्यात कुठेतरी सोडून देऊ. त्या बोटीतनं ढकलणार आहेस मला खाली? काय नाही तिथे पोहोचेल तरी हरवून लपवून जाईन कुठेतरी, मग ऋतुजा पॅनिक होईल, मला लय मजा येईल. काय ग नाही हा, चल जाऊयात आपण आता तिकडे काढूया. आता मी पण करणार. हो. 2 PNP द्या ना. काय बोलशील? फोटो मी काढेन, पण याच्या खांद्यावर हात ठेवायचा, त्याचा खांदा आणि तो नाहीच आहे. मग काय बरोबर आहे, हे बरोबर आहे नेहा. कायच करू मी. चला ये कहाँ से लाऊ? काय बोलशील. आमची आता 7:15ला येणार आहे. आणि आम्ही PNP नी चाललोय का आता मॅमला AC. हो, कारण फार उकडत आहे ना. 2 तास उकाड्यामध्ये मी तर हे होऊन जाईन, बेजार होईन. म्हणून मी हिला म्हटलं ACचीच काढून जाऊ. प्रचंड ऊन आहे. चला मंडळी, आमची बोट आलेली आहे आता. कुठे बसूया? बसूया इथे. हां, ॲक्च्युली ना असं बंद बंद आहे, पण ठीक आहे, जरा गरम नाही होणार, कारण तिथे गेल्यावर आपल्याला फिरायचंच आहे ना. तर मंडळी आम्ही आता बोटमध्ये बसलो आहे आणि आता झाली आहे सुरू आणि मी नेहाचा पंखा यूज करते आहे. AC तर आहे, पण थोडं उन्हातनं चालून आल्यामुळे जरा गरम झालं आहे. छान वाटतं आता जरा AC मध्ये बसल्यावर. थोडी हात द्यायचे, थोड हात झाला पानसटपणा. तर आम्ही आत्ता उतरलो आहोत आणि मी नेहमी म्हणते तसं की मी लहानपणापासून एक स्वप्न पाहिलं की मांडवा जेट्टीपासनं तिकडे काय म्हणतात ते बसपर्यंत माझा हात धरून पळणारं कोणीतरी पाहिजे या ब्रिजवर. बघा म्हणजे कसं असतं, अलिबागवाले सगळे रिलेट करतील की आपल्याला ना बस पकडण्याची खूप घाई असते आणि ती पकडण्यासाठी आपण असं जेट्टीमधनं या ब्रिजवरनं असं धावत असं जीवाच्या आकांताने पळत असतो आणि आपल्याकडे खूप वजन पण असतं. तर त्यावेळेला कोणीतरी असायला हवं ना, जसं आपला हात पकडेल आणि मग आपण असं असं करतो. एनिवेज, तर आता मी पळते. पळून जाण्याचं सोय आहे, पण जाऊ दे, जाऊन पळते. बाय. तर फायनली पिकनिकचा दिवस तर सुरू झाला आहे आणि मला असं वाटतं की काहीतरी एक्सायटिंग व्हायला पाहिजे, जसं की पूर्वी काहीतरी दिसलं पाहिजे किंवा काहीतरी असं चप्पा वगैरे लागतं. आमच्यासोबत असं होतं आणि आमच्या ग्रुपमध्ये ना मला एकटीलाच काहीतरी पछाडलं जातं. तर यावेळेला तर मी ताईत पण, म्हणजे माझा ताईत नेमका तुटला आहे, त्यामुळे आता जर काही झालं तर ह्यांची हवा टाईट होणार. मंडळी आम्ही ना इथे अलिबागला
खा ना तू. बस स्टँडच्या इथे समोर हॉटेल आहे. तिथे म्हटलं पोहोचलो तर नाश्ता करूया म्हणून नेहाने मैसूर डोसा आहे ना हा, मैसूर मसाला डोसा मागवला आहे. आणि बंड्या श्रुतिका थोड्या वेळात पोहोचतीलच, तर म्हटलं आम्ही जरा नाश्ता करून घेतो. हो का? जेवायला गेलो होतो. अच्छा, त्यांनी विचारलं आपण स्टेशन उतरलो तेव्हा पण आम्ही जेवलो आणि मग त्यानंतर मग आम्ही गेलो. आता ऊन आहे. आता आम्ही 2 मिनिटात आम्ही उन्हात होरपळलो. आम्ही बोटीत हलत आलो आहे पूर्ण. खाली बघते नाही तर तोंडावर पडायचे. वाव, ह्यांच्या हॉटेलचं हे इंटिरियर किती सुंदर आहे. मी तिकडे जाते. मी एक क्षणही इथे थांब जरा, मी छताखाली आहे. किती गरम आहे. 106 आहे ना. आता हा उडी मारेल ग. मम्मी पडलेच असते. काय एक काम कर, माझ्या खांद्यावर बस, मी उभा राहतो. मंडळी ह्यांचं काय चाललंय. आता वर अगं कुठे गेली? हात पकडा, हात. आता चढ इथं. काय चाललंय तुमचं. इथे इथे पाय दे, इथे पाय दे. हा पाय इथे. हा पाय इथे दे खांद्यावर. इथे तू कुठे चालली? सरळ राहा. सरळ राहा. सरळ माझ्याकडे बघ. कॅप्चर झालंय. तू हात दे तिला. तिला हात दे. नाही हात इथे माझ्या खांद्यावर हात दे. पाय ठेव. मला काही अंडी नाही. हा उभी राहा. हा शाबास. उभी राहा, उभी राहा. अगं उभी राहा. अरे काय. अरे उभी राहा. उभी राहा. अगं उभी तर राहा. मी पकडले का वर उभी राहा. सोड ना तू. अगं तू उभी राहा ना, त्यांनी पाय पकडले ग खालून. राहा उभी. अगं राहा. तू ताड तर उभी राहा. हा राहिली. आम्ही सलामी देऊ घेते. अरे सलामी पण देऊ नाही दिली. काहीतरी होईल वेळा. तुमचं काय चाललंय. आपण आता बघूया पाण्यामध्ये जास्त काळ कोण टिकू शकतं. ठीक आहे, काउंट करा. 1 2 3. अरे अरे काय करत. अरे गेलं की काय. हा नेहा बाद झाली. बंड्या जाऊ दे, तू जिंकलायस. वर ये. एवढं वेळ. अरे होऊ दे. काय हे कोण जिंकलं? बंड्या. आणि सेकंड मी ना. मी गेली
अलिबाग मध्ये तरुणींची हुल्लड लाव पाय लाव तरुणीचा पंख्याची एनर्जी संपली. लाव पाय हे काय होतं? पण करणं थांब तू कर ती बघ नको बाबा हा काय झालं? अगं हे तिला काहीतरी होतंय. काय? पाणी गेलं असेल तुला. अगं थांब पुढे घालतोय. मग ठीक आहे, मला वाटलं तोंडात गेलं. काय ग? तू बस ना इकडे. मला नाही बसायचंय. झाल्या तुमच्या उड्या मारून. हे खाऊनच कळते की हे ना असं मालवणी किंवा कोकणी किंवा कोंकणी घरातलं नाही आहे. हे ना जरा आगरी वगैरे पद्धतीचं जेवण आहे. खोबऱ्याचं वाटप पण नाही ना, नाहीच आहे म्हणजे असं मसाला ना असं म्हणजे आम्ही स्पायसी खातो पण हे ना असं मसाला लागतोय असा. 2 hours later. हॅलो मंडळी. तर आता थोड्या वेळापूर्वीच फ्रेश वगैरे होऊन जेवून वगैरे आम्ही रूमवर आलो आणि जरा वेळ आम्ही पहुडलो होतो आणि आत्ता आम्ही चाललो आहोत सगळे रेडी होऊन बीचवर. नेहाला पण यायचं ये काय बोलायचं आहे. अच्छा असं चालली आहे ती. तर आम्ही आता चाललो आहे बीचवर. मस्त फोटो वगैरे काढूया. सनसेट आता होतच असेल. बघूयात इथलं वेदर कसं आहे बाहेर. आता थोडं दुपारी तर ऊन होतं. आता बघू. अशी का गेलीस ग? चला हे ना पाणी जास्तच आत आलं होतं वाटतं, कारण सगळं इथे ओलं झालंय. तर आम्ही ना असं कडेकडेने चालत पुढे चाललो आहे. म्हटलं तिथे पुढे जागा जर मिळाली तर फोटो काढू. श्रुतिका ना ह्याची अंगठी बनवतीये. ती म्हणे गावी असं करतात म्हणून. म्हणजे लहानपणी ना आम्ही असे गावी वगैरे जायचो, म्हणजे आमच्यात फोंड्यात बोलतात म्हणजे गावाला. तर तिथे आम्ही गेलो ना असे फिरायला की ना असे फुलं असायची रानावनात. ते असे असे अंगठी असे आमचे भाऊ वगैरे आम्हाला असे बनवून द्यायचे. असं करवंद खायचं. असं फुलांना बघून सगळं आठवलं मला. हो दॅट्स नाईस. हे बघ हे अशी देठ ह्याच्या बाहेर काढायचं. ही आता अशी नीट किंवा ही अशी आणि हे असं फुलं अशी ती घालायची. ते आता काही नीट नाही झालं, मला एवढं आठवत नाही. म्हणजे असं बनवलं. छान. चला आता इथे पर्यटकांची गर्दी खूप वाढली आहे. मग अशी आम्ही इथे आलेलो तेव्हा इथे जे मागे बॅकग्राऊंडला गर्दी दिसते म्हणजे दिसतच नाही आहे. ऑलमोस्ट सगळं रिकामी दिसतंय. तसं होतं इथे. आता ते हळूहळू वाढत चाललंय नाही. आणि आता सनसेट किती छान होता. काय काढ ना मंडळी. समोरचं दृश्य किती सुंदर वाटतंय बघा ना. हे त्याला बोल ना इकडे मारायला. माझ्याकडे तर खूप प्रमोद तू पहिला माझ्याकडे बघायला पाहिजे. अरे पण आलाय आता. गप्प बस तू. रियालिटी पण असं नाही तू परत ये. नका येऊ.
आपण हिला असं मारायचं वगैरे मग हसणार. आता बस झालं माझं पाया. नेहाने बघा इथे कासव शोधले, किती सुंदर आहे ग. आणि यांच्याकडे कानातले पण आहेत. जाऊ दे, हेच घेते. कोणतं ते हवे ना? प्लॅस्टिक मध्ये टाकून एक इकडे त्यांच्याकडे आतमध्ये. त्या लाईट्स मध्ये पण छान. वाव, हे किती सुंदर आहे ना. इथेच त्या व्हिडिओ करतात ना. हा, तिथे ट्रायपॉड पण ठेवलं आहे. हे बघा, हा त्यांचा सेटअप आहे. स्टोव वगैरे पण मला हवा आहे. हा, फोन पण आहे तिकडे. हे बघा, आम्ही अजून जागाच बघतोय. मस्त आहे इकडची वाई. आता जेवण वगैरे पण बघूयात कसं आहे. दादा, बोंबील नाही आहेत का? बोंबील फ्राय ठीक आहे. नाही बाई, क्रॅब मसाला कुठे आहे? बोंबील व क्रॅब मसाला इथे. मला जरा पेन होत आहे शेवटी. हा, त्या पेन का होता त्याचा व्हिडिओ तुम्ही मागे बघितला असेल. Swimming pool मधली मस्ती. आणि आता आपण परत जाणार होते पण मला हो, आम्ही पुन्हा म्हणजे हे लोक दुपारी गेलेले. आता मी ह्यांच्यासोबत म्हणजे जाणार आहे स्विमिंग पूलमध्ये. आणि आम्ही आता ना कोळींबाई तिकडे रेस्टॉरंट हॉटेल जे काही आहे तिकडे गेलो होतो. पण तिथे ना वेटिंग पण होतं आणि आम्हाला बोंबील थाळी पाहिजे होती, पण तिकडे नव्हती. म्हणून आम्ही आता दुसऱ्या हॉटेलमध्ये आलो. राहावलं नाही म्हणून व्हिडिओ चालू केला. खरंच ह्यांचं जेवण अप्रतिम आहे. सगळं छान आहे. सुरमई पण आणि बोंबील पण मस्त आहेत. आणि भाकऱ्या पण हो खरंच छान आहे. तर दुपारी खाल्ले ना हम लोग सुरमई त्याच्यापेक्षा मई खूप में खा रहे हैं. हो, खूप सुंदर जेवण आहे. भांडी कुंडी पण आहे. मला हा फोन दोनदा दिसला. मला हवा आहे. मग ही तुझी साईन आहे घेण्याची. ही बाई बघ ना कशी आहे. त्याच्या केसाने लोक शॅम्पू नाही करत. कशा बसल्या अशी बसते घरी. अच्छा, ते कुऱ्हाड वगैरे बनवतात ते. श्रुतिकाला 6 पडले. नेहा तुला कधी 6 पडणार ग? मला 6ची नाही, मला 7 मिळण्याची गरज आहे. बाई इथे पदरी निराशाच आहे. 5 ग, मला 5 पडली. 5. जी गोटी पुढे येत नाही तोपर्यंत मी ती चालवणार. आता खेळ, आता खेळ. सेफमध्ये वाव. इथून खेळत होती. अय्या.
माझी आजची कमाई. माझी ओ श्रुतिकाची पण गेली. कसं ग? अगं मी काय म्हणते, हे गालाला काय लागलंय तुझ्या? पावडर लागलीये. इथून नाही कळत. नेहा, तू मगाशी कसं करत होती? इथून घेतात का इथून? हो नाही गे. ह्याच्यात काय रे मर्दगिरी दाखवतो इथे लांबच्या काळात. काय डान्स स्टेप आहे का गं? दोन्ही हातांनी करायला. प्लीज मुलीनं नका हसू. ते त्याला आणू. माझा राग बळावला. Oh my God. बाई, खेळतेस की फोटो काढतेस? काय ह्याची देणी सोमटी. मुलीनो बस, मी खूप जास्त हसले, मला तर इथे दुखत आहे. बाबा, काय असं करतोस? आई, तेवढी कोयता मारली. बघ ना. मागाशी खेळ नावातलं दाखवते. अगं नेहा, तू ना. चालेल. माझ्यासाठी आहे काय? अगं नेहा, असं नाही. अगं तू इथे नाही, इथे खेळ. अगं नेहा, मला नेहा, हे काय आहे? तुला तशी कवर नाही जाणार, मला घालवून दे. शी, जाऊ दे घे. मला काही आशाच उरली नाही. गेम शेवटच्या टप्प्यात आलाय. हुश चाललंय ना, तुझी हुशगिरी बंद करेन मी. तब्बल 17.5 तास हा गेम चालू राहणार. किंग बी आले यार. गटी 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 गटी. हा, मग एक शिशी बंद करा. अय्या, श्रुतिका जिंकली. The next day. हाय मंडळी, गुड मॉर्निंग. आम्ही आता इथून निघतोय आणि आमची सगळी तयारी करून झाली, आम्ही रेडी झालो आहे. आता प्रश्न हा आहे की रिटर्न जाताना इथून त्या बोटीची काय टायमिंग वगैरे काय असतं ते काही माहीत नाही आम्हाला. आता बघू तिथे गेल्यावर. मला वाटतं ते असतं फ्रिक्वेंटली, है ना? तर आता नेहा तर मेकअप करते, आम्ही सगळे तर रेडी झालो आहे. नाही, नेहा स्किन केअर करते. हे बघा असं वेदर आहे इथे. काय ग, आपल्याला स्विमिंग पूल मध्ये डुबकी मारायची होती ना. सगळे नाश्ता करत आहे ती तिकडे. पण येणार ग ब्लॉग. ये. अगं असं फ्रंट. अच्छा, आम्ही तयार तर झालोय, पण उन्हाने मला हे तडाखा केलं. बसतोय. हो, डिसअपॉइंट केलं. आता केस बांधावे लागतील पुन्हा. शी बाबा, आपल्या इकडचं वेदर इतकं कडक उन्हाचं का झालंय? झाडं तोडली आपण नाही का? आपण आम्ही नाही तोडली झाडं. पण नालायक माणसाने 24 तास एसी लागतो ना तुला. हो, तर हे झालंय म्हणून हेच वर्ष मला आठवते की मी 24 तास एसी लावून बसते. आता याच्या आधी असं गरमीमध्ये 24 तास एसी लावून कधी बसण्याची वेळ आली नाही मला पण. ना. मला ते एसी आवडतच नाही मुळात. म्हणजे असं गरम झालं की 2 मिनिटं लावायचं, नंतर लगेच मग बंद करायचा. हा, म्हणजे सतत एसी मध्ये मी नाही राहू शकते. आता मला वाटतं केस बांधूयात आपण. चल, मला गरम होतंय. मंडळी, हे बघा ना, या हॉटेलवाल्याने पक्ष्यांसाठी किती सुंदर पाण्याची व्यवस्था केली आहे. हे पाणी बघूनच मला गार वाटतंय आतून. हे बघा, पण पक्षी येत आहेत का राहायला?
काय माहिती. पण AC वाला आम्ही ना बाहेर पडलोय पण खूप ऊन आहे. हे बघा हिनी तर स्वतःला पॅक करून घेतलंय. आम्ही ना या हॉटेलमध्ये थांबलेलो. हे बघा गोल्डन सँड. हे नागाव इथे आहे. हे म्हणजे बीचपासून जवळ आहे. हे असं आहे ॲक्च्युली. ते रूम्स आहेत तर तुम्ही रूम्स घेऊन राहू शकता. आणि स्विमिंग पूल पण आहे ना. बरं आहे. चला. बाहेरच्या उन्हाला त्रासलेली मंडळी त्यात मी कसं वाटलं देखील मला आहे. सिताऱ्यामध्ये? मी देखील काय सांगू मंडळी. मी तुम्हाला खरं सांगते इतकं बेकार ऊन आहे ना. काय राहायला ना बेकारातल्या बेकार बेकार उन्हात होता. ना. आपण आपण एवढं सगळे पोटात करतो. मी डोल खुरत नको बाई पडायला. हातचा होईल थांबली. दीड तासासाठी नाही देणार. आम्हाला ऊन लागतंय. आम्हाला रेस्ट करायची आहे. मिनिमम 6 तासासाठी देणार. अरे ती लोक देणार पूर्ण तासासाठी. तुम्हाला पैसे तुम्ही कधी पण निघू शकता. त्यांना विचारूया तरी हा, असं चल की एकदा 2 विचार. तासासाठी आहे. बघ विचार देणं आम्ही ना संपवायचं आहे. विचार करतो विचार बाहेर काय मला लाज इथे वाटते ऊन खूप आहे तुम्ही म्हणून तिघी जा ना. की इथे थोड्या वेळासाठी 2 तासासाठी मिळेल का. कारण नेहाला उन्हाचा त्रास होतोय खूप जास्त. नेहाला होते तुला नाही नाही, मला पण होतोय पण हिला जास्त होतोय. मंडळी आम्ही आता फायनली खूप विचार करून आणि बाहेरच्या वातावरणाचा अंदाज घेऊन विचार केला की बोटने जाण्यापेक्षा आणि ही देखील बाईकवरनं जाण्यापेक्षा आम्ही विचार केला की आम्ही कॅब केली आहे मुंबईपर्यंत. तर आम्ही आता चाललोय. आमचा थाट तर बघा राजेशाही येताना माल तर कशाचा PNT आणि आता कार मुंबईपर्यंत. माझ्या मते खरंच इतकं वातावरण म्हणजे दिवसभर कसं म्हणजे ऑफिसमध्ये किंवा हे लोक इव्हेंटमध्ये असतात तर इतकं नाही जाणवत AC बाहेरचं असतो ऊन. ना हॉलमध्ये हां, पण आता खरंच की म्हणजे कळलंय की किती ऊन आहे बाहेर. हे आता कळलंय म्हणजे नाहीच राहू शकत 2 मिनिटं पण बाहेर. असं झालंय. नुसते चटके लागतायत अंगाला ना नेहा. मी आयुष्यात पण खूप चटके सोसले आहेत. आता मला बरं वाटतंय. आता मला त्रास नाही होत आहे. मगाशी होत होता. नेहा तुला त्रास कसला होत होता म्हणजे कदाचित तुला पुढचं सगळं दिसत होतं बस आणि मग हे पकडायचं असं असू शकतं म्हणून. आता मी हॅपी आहे. हॅपी 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 तो डान्स करूया. गरम पण चला बाय. मग बाय म्हणजे आता डायरेक्ट मुंबईत भेटू. काय नाहीतर ब्लॉगचा मध्ये ब्लॉग करा. मध्ये मध्ये असं काय असलं तर ऋतू दाखवेलच तुम्हाला. मी मानते चला. हलवते आता. चला हा बघा बंड्या. श्रुतिका चालली. श्रुतिकाच्या अंगात मस्ती कमी नाही. त्या उन्हातनं चालली. बॅग घे. श्रुतिका बंड्यासोबत पुढचा प्रवास बाईकने करणार आहे. आणि आम्ही दोघी मस्त झोपलो होतो. दोघी ना तिघी झोपलेलो छान. असं वाटतंय मला बाय. असं वाटतंय घरपर्यंत गाडी जाऊली. मी सासरी चालले. बाय 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 बाय. पोहोचल्यावर सांगा. ठीक आहे.